संचलनात बायका दिसल्या तुम्हाला कधी दसऱ्याच्या? दिसल्या? RSSच्या संचलनात कोणाला बायका दिसल्या असतील त्यांनी कृपा करून हात वर करा. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. ही संस्कृती नष्ट करण्याचा विडा यांनी उचलला आहे. मित्रांनो, काल परवा दिवाळीचा सण साजरा झाला. सगळीकडे दिवाळी म्हटलं की आनंदाचं वातावरण असतं. यावर्षी शेती पूर्णपणे धुवून गेलेली आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सरकार एकीकडे कांगावा करत आहे की 32,000 करोड रुपयाचं त्यांनी पॅकेज दिलेलं आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याचा सण येतो, ज्याला बलिप्रतिपदा किंवा बळीराजा प्रतिपदा असंही म्हटलं जातं. हा दिवस असा मानला जातो की पृथ्वीचा जो काही खरा मालक आहे तर तो शेतकरी आहे, राजा महाबळी आहे. तो जरी दैत्यकुळातील असला तरी त्याच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नव्हतं, अशा आख्यायिका सांगितल्या जाते. आणि दरवर्षी या दिवशी तो भूमीवर येतो आणि भूमीवर आल्याच्या नंतर आपल्या प्रजेची तो कुशलपणे विचारपूस करतो. यामुळे हा दिवस लोकशाही, समानता आणि कृषी संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. मात्र वामन आणि बळी यांच्या कथा ज्या आहेत तर त्या प्रचलित कथामध्ये 2 दृष्टिकोन प्रचलित होताना दिसतात. एक त्याच्यामागे पारंपरिक धार्मिक दृष्टिकोन असू शकतो. वामन हा भगवान विष्णूचा अवतार सांगितला जातो. त्याने बळीचा अहंकार दूर करून धर्मसंस्थापना केली, अशी धार्मिक आख्यायिका आहे. म्हणजे मुळात बळी अहंकारी होता, हा समज पसरवणेच चुकीचा मुद्दा आहे. इथे वामन बळी ही दैवी लीला मानून घेतली जाते किंवा म्हणून घेतली जाते. बळीराजाच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नव्हतं. सगळ्यांना समान वागणूक, समान न्याय मिळत होता आणि अशा स्थितीमध्ये कुठेतरी एक इंद्रपदाला बळी प्राप्त होईल म्हणून कुठेतरी देवामध्ये किंवा या प्रवृत्तीमध्ये भीती निर्माण झाली आणि त्या दृष्टीनं बळीचं राज्य हे कपटानं हिसकावलं, अशा आख्यायिका आहेत. आता याच्यामागे लोकसंस्कृती आहे, सामाजिक दृष्टिकोनसुद्धा आहे. बळी हा जनतेचा, शेतकऱ्याचा राजा, तो दानशूर, लोकहितकारी होता आणि त्यामुळे वामनाला त्याला पाठाळात पाठवणे हे एक ब्राह्मणवादी वर्चस्वाचं किंवा शूद्र आणि कृषक सत्तेचा जो काही अंत त्याने केला, असा अर्थ सामाजिक चळवळीमध्ये घेतला जातो. म्हणूनच बळीराजाला परतीचा राजा म्हणून आदराने स्मरलं जातं. आता याच्यामध्ये खरा जो काही वादाचा मुद्दा आहे तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांनी बळीच्या डोक्यावर वामनाचा पाय ठेवलेलं चित्र त्यांनी आपल्या अकाउंटवर प्रसारित केल्यामुळं महाराष्ट्रभर अनेकांच्या म्हणजे जवळपास सर्वांच्याच भावना दुखावल्या. कारण बळीराजा हा शेतकऱ्यांचं प्रतीक आहे. त्यांच्या दमनाचं चित्र दाखवणं म्हणजे एक प्रकारे कृषी संस्कृतीचा अपमान करणं हाच हेतू त्यातून स्पष्ट होतो आणि असंच अनेकांना वाटलं. विशेषतः त्या दिवशी सामाजिक पार्श्वभूमीमध्ये जिथे शेतकरी हा मागासवर्गीय आहे, बहुजन समाज स्वतःला बळीराजाशी जोडतो. अशा वेळी राजकीय, सांस्कृतिक संवेदनशीलता न ओळखता एक टाकलेलं पाऊल म्हणजे हा एक त्याच्या मागचा एक त्यांचा हेतू दिसून येतो. आता याच्यामागे नेमके काय संकेत असले पाहिजे, की राजकारणात धार्मिक प्रतीकांचा वापर हा नेहमीच होत असतो. परंतु अशा प्रतीकांचा वापर करताना लोकभावनांचा सन्मान आणि विविध परंपरांची समज ठेवणं हे गरजेचं असतं. विशेषतः संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी या गोष्टींची समज ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्यांसाठी ते एक जखमेचं, दुःखाचं स्मरण असू शकतं. ही जाण असणं सुद्धा नेत्यांसाठी आवश्यक आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी, जे एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दुसरे केंद्रीय मंत्री आहेत, तर यांनी संवेदनशीलतेचा अभाव दाखवलेला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यांचा हेतू वाईट जरी नसला तरी भावनिक आणि सांस्कृतिक जखम हा खोल करणारा दिसून आला. मग नेत्यांनी धर्मकथातील प्रतीकांपेक्षा कथातील मूल्य, समता, दान, प्रामाणिकता, न्याय यांचा संदेश द्यायला हवा. कारण त्यांचा हेतू आणि उद्देश हा प्रामाणिक जरी त्यातून दिसत असला तरी तो जाणीवपूर्वक खोडसाळपणाचा होता, हेच यातून सिद्ध होते. कारण फडणवीस सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कसपटासमान समजून
शेतकरी जे बळीराजाला स्वतःला बळीचं वंशज समजतात किंवा बळीच्या विचाराचे वारसदार समजतात. अशा स्थितीत त्यांना पुन्हा एकदा शेतकरी हा पाताळात घालायचा आहे, देशोधडीला भिकेला लावायचा आहे, हेच यातून प्रतीत होते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.